कुडाळ तालुक्यातील मठ, कुडाळ, पळदूर, गोटगे मार्गावरील गोटगे ग्रामपंचायतीजवळ असलेला महत्त्वाचा पूल एका बाजूने ढासळल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। पावसाळा तोंडावर असताना या पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून मुसळधार पाऊस झाल्यास गावातील सुमारे 500 ते 600 नागरिकांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे। पुलाच्या दुरुस्तीसाठी गोटगे ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा पाठपुरावा केला, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पुलाची दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे। सदरच्या रस्त्याचं बांधकाम पूर्णपणे व्यवस्थित झालेलं नाही। इथून कायम शाळेतली लहान मुलं जात आहेत, याच्यात मोरी तुंबते, या मोरीवरून पाणी जातं, ती लहान मुलं वाहून जाण्याची शक्यता जास्त आहे। एक दोन वेळा असे प्रयत्न झालेले सुद्धा, तर याच्या सदर प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून मोरीचं काम लवकरात लवकर हे करावं। तसं सदरचं याच्यात ही मोरी तुंबल्यामुळे ते पाणी आमच्या घरात शिरतं आणि घराला घर सुद्धा याच्यात कोसळण्याचा धोका आहे। तर प्रशासनाने जे लवकरात लवकर याच्यात लक्ष घालून हे काम करावं। तुमचं नाव? माझं नाव विश्वनाथ अर्जुन घाडे। मोठ्या प्रमाणात घाट प्रवाह असल्यामुळे भयानक जोरात पाणी येते आणि ते मुलाबाळांची सगळ्यांची एवढी हालत होते की वर 600 लोक राहतात आमच्या आणि मुलाबाळांची की सगळ्याची शासन म्हणजे इकडे जाण्या येणे डॉक्टरकडे म्हणा इकडे म्हणा सगळी घरपंचायत होते, म्हणजे पाणीच भरपूर असते, कंबरच्या वरती असते। तर शासनाला ग्रामपंचायती वारंवार पाठलाग करून संपूर्ण करून शासनाकडे लक्षच देत नाही रस्त्यावर। इथे जवळ 600 लोकांची वस्ती आहे वरती आणि डॉक्टर उपचार म्हणजे आजारी भरपूर लोक आहेत, काहीच त्याला पर्याय नाही रस्त्याशिवाय। तर तातडीची आमची मागणी आहे गव्हर्नमेंटकडे की ह्या रस्त्याचं काम लवकर लवकर होण्याची नम्र विनंती आहे। वारंवार आम्ही ग्रामपंचायतीमध्ये दखल घेऊन इकडे वरचे अधिकारी कोण काही लक्षच देत नाही सरकारी लोक, त्याच्यामध्ये भयानक परिस्थिती झालेली आहे रस्त्याच्या। तिथे कमीत कमी 600 लोक वर राहतात आणि शाळा सुरू झालेल्या आहेत, मुलांची जोरदार हालत होणार आहे बघा साहेब। एवढी आमची शासनाची नम्र विनंती आहे आणि लवकरात लवकर काम होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, पण वारंवार तक्रार देऊन पण इथे कॉन्टॅक्ट द्या मला, इथे म्हणजे शासन लक्षच देत नाही। कळकळीची आमची विनंती आहे, हा रस्ता ह्या 8-10 दिवसात झाला पाहिजे, एवढी आमची नम्र विनंती आहे। तुमचं नाव? माझं नाव सुधीर मुरलीधर नाईक। म्हणजे भरपूर त्रास होतो आम्हाला इथे की गाडी एखादा पेशंट जर गाडीमध्ये असेल तर त्याला पण आपण नेताना कसा न्यायचा, इथे संपतोय काय तो जातोय असं आम्हाला वाटतं। गाडी पण इथून चालवताना भरपूर मुश्किल होते। पावसात काय परिस्थिती असते? पावसात तर पाणी वरून सरळ जात असते, ब्रिज पापडीवरून जात असते पाणी। तुमचं नाव? जगन्नाथ शिंदे। नमस्कार, मी चेतन ढवळ या गावचा नागरिक आहे। हा रस्ता पंदूर घोडगे हा आपल्या घोडगे बाजाराच्या वरती, आमचं घोडगे जे गाव आहे ते संपूर्ण या बाजाराच्या वरती राहतं आणि 700 ते 800 घरं या म्हणजे या मोरीच्या वरती राहतात। आज बघितला तर या बाजूला शाळा आहे, इथे ग्रामपंचायत, म्हणजे लोकांची रहदारी कायम रोजची जी आहे ती या म्हणजे या रस्त्यानेच होते। आणि गेले 2017 मध्ये हा रस्ता झालेला आहे, 1 कोटी रुपये निधी येऊन काम झालेलं आहे। 2017 मध्ये ही मोरी बांधण्यासाठी सदर कॉन्ट्रॅक्टरने इथे पाईप ठेवले होते या जागेमध्ये। ते आता बघितलं तर एक पाईप दिसतो, काम इथलं काय झालेलं नाही। आणि असं वाटतंय की आपली कोकणी एक म्हण आहे, आंधळा धरतो आणि कुत्रा पीठ खातो, त्याच्यातली गत झालेली आहे। त्याच्यामुळे संबंधित डिपार्टमेंटने याकडे लक्ष घालून लवकरात लवकर कारवाई करून हे माझ्या मते एक 5-10 दिवसाचं काम आहे, ते काय वेळ लागणार नाही, ते लवकरात लवकर त्यांनी करून द्यावं, नाहीतर आम्ही आंदोलनाचा इशारा दिलाच आहे, तो लवकरात लवकर आम्ही करू।